व्हेरी गुड मॉर्निंग. तर मी आज अवोकाडोचा सँडविच बनवत आहे. हे आहे अवोकाडोची मी पेस्ट केली आहे. त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि थोडा जिरा टाकला आहे. आणि इथे बघू शकता टोमॅटो, मिरची, कांदा आणि इथे सांबार आहे. हे सगळं मी इथे मिक्स करणार आहे. ठीक आहे. आणि मग त्या सँडविचवर मी सँडविचला थोडंसं तुपावर थोडंसं भाजणार आहे आणि मग त्या ब्रेडवर हे लावणार आहे आणि ते खाणार आहे. ठीक आहे. इन दिस वे. ठीक आहे. दिस इज दी अवोकाडो सँडविच. नंतर हा जो अवोकाडो आहे ना, हा कसं ओळखायचा की तो पिकलेला आहे. कारण जो कच्चा असतो तो थोडासा बिटर म्हणजे कडू टेस्टला लागतो. त्याच्यामुळे एकतर बघायचं की हा थोडासा अंदर दबत आहे का. अंदर दबत आहे याचा अर्थ तो पकला आहे. ठीक आहे. असा अंदर जेव्हा तो असा अंदर दबत नाही याचा अर्थ तो कच्चा आहे. ठीक आहे. हे असं थोडंसं अंदर दबायला पाहिजे म्हणजे तो पिकला आहे. आणि सपोज तो कच्चा असेल तर आपण घरी आणून बाहेर ठेवायचं आणि तो 3-4 दिवसामध्ये पिकतो. आणखी एक गोष्ट आहे की इथे हे जे शेवटचा भाग आहे, ठीक आहे, जो एंड आहे अवोकाडोचा, तो इथे आपण प्रेस करून चेक करायचा. तो सपोज आतमध्ये गेला याचा अर्थ हा पिकलेला आहे, नाहीतर तो कच्चा आहे. ठीक आहे. थँक्यू. आता ह्या टोस्टला मी दोन्ही साईडने तूप लावलं आहे आणि यू कॅन सी याला मी भाजत आहे दोन्ही साईडने. हा चिपकला थोडासा इन दिस वे. आणि त्याच्यानंतर ही जी अवोकाडोची पेस्ट आहे ज्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, सांबार, तिखट, मीठ, थोडा जिरा टाकला, तो मी यावर लावणार आहे. ठीक आहे. लेट मी पुट इट इनसाइड सिमर. अशा प्रकारे एक साईडला आता लावला आहे आणि नाव इट इज रेडी टू ईट. थँक्यू.